मात्र ताई 15 महिने झाले तरी अद्यापही पोलीस वेळच मागते. नेमकं हे काय सुरू आहे आणि तुम्हाला पोलिसांवरती विश्वास आहे का? आता SP सरांनी जे सांगितलं त्याच्यावरती तुमचं समाधान झालंय का? माझं तर परळी पोलीस साहेबांवरती तर विश्वासच नव्हता. मी दुपारी पण तुम्हाला सांगितलं होतं माझा पोलीस प्रशासनावर विश्वास नाही. माझा आहे ते SP सरांवर विश्वास आहे. मी SP सरांनी मला दिलासा दिला आहे की तुझे ताई मी आरोपी अटक करून देणारच. मी जेवढे होईल तेवढे प्रयत्न करणार. प्रयत्न हेच आमचा हे म्हणले आणि तुमचे आरोपी आम्ही अटक करूनच देऊ म्हणले. मात्र ताई आज तुम्ही SP ची भेट घेतली, त्या अगोदर DYSP ची देखील भेट घेतली होती. 15 दिवस झालं DYSP कडे तपास आहे. काय त्यांनी केलंय असं सांगितलं का तुम्हाला? आणि तुम्हाला माहिती मिळते का तपासाच्या संदर्भात? नाही, इतक्या 12 दिवस तर नव्हती माहिती मिळाली. पण रात्री जेव्हा बाईट झाली त्यावेळेस भावाला फॉलो दिलता चोरमोले सरांनी. पण आता SP सर म्हणले खूप माझ्याकडे यायचं म्हणले कोणत्या टायमिंगला कोणता फॉलो पाहिजे ते मी तुम्हाला सांगेल. म्हणजे आता विश्वास वाटतो का न्याय मिळेल असं वाटतंय का? आणि एकंदरीत आशा पल्लवी झाली का? थोडीशी आशा वाढली. कारण सरांना जे बोलणं झालं सरांशी, सरांनी इतका दिलासा दिला की आरोपी न्याय भेटणार म्हणजे भेटणार 100%. गेल्या 16-15 महिन्यापासून आपण न्यायासाठी आपण प्रयत्न करतो. लोकसभा घेऊन अधिक पोलीस अधिकारी भेटली. कसं वाटतं? म्हणजे इतक्या दिवस तर एक बी अधिकारी इतका आश्वासनदायक आम्हाला बोललाच नाही. एक पण अधिकारी नाही. हे बोलले SP सर बोलले इतकं त्यांनी दिलासा दिला की म्हणले ताई आरोपी अटक म्हणजे अटक करणार ती आमची ड्युटीच आहे, आम्ही करणारच म्हणले. जितकं होईल तेवढे चोरमोले सरांवर पण विश्वास ठेवा म्हणले. आणि ते जितका तपास करतील ते दुसरं कुणीच करू शकणार नाही म्हणले. हे आश्वासन आहे म्हणले माझं. तुमची जी मागणी होती SIT आणि CID बाबतीत, याच्या बाबतीत काय बोलणं झालंय? नाही, ह्याच्यातूनच आपण आरोपी अटक करू म्हणले ना. मग SIT CID माझी तर मागणीच आहे मुख्यमंत्र्यांना ते की मला SIT CID द्या. मी बघणार आहे ना, 10 दिवस तर म्हणलंच आहे ना. मी बघणार आहे हे काय काय तपास करते ते. नंतर मी उपोषणाला बसलेस तर SIT CID ची मागणी करणारच आहे. 10 दिवसानंतर तुम्ही उपोषणाला कुठे बसणार आहात आणि उपोषणावरती ठाम आहात का? आता 15 महिने तुम्ही वाट पाहिली मात्र न्याय मिळाला नाही. आता 10 दिवस वाट पाहून जर नाही न्याय मिळाला तर पुढचं पाऊल कसं असेल? नाही, मी उपोषणावर तर ठामच आहे. मला काही पण झालं तरी उपोषण करायचं आहे. मी दुपारी पण सांगितलं आहे. तर मी तरी आरोपी तरी होतील नाही तर माझी डेड बॉडी तरी या बीडमधून जाईल. माझ्या नवऱ्याची नाही मला आरोपी सापडली तर. भेट झाली प्रमुख मागणी काय चर्चा करण्यात काय झालं? त्यांनी पूर्ण म्हणजे कुणा कसा तपास केला, काय केलं ते जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांना पण बोलले. त्यांनी पूर्ण माहिती दिली की असं आम्ही तपास केलेला आहे. मग आता परळीतून अंबाजोगाईला काहीतरी थोडंसं प्रगती झाली आहे ह्याच्यामध्ये. मग अजून फॉलो देत राहा तुम्ही पण फॉलो करत राहा म्हणले. मग आरोपी सापडून जातील.